कढीपत्ता टाकूया आधी. कढीपत्ता टाकून कांदा टाकूया. कांदा टाकला. आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे ना, ब्राऊन होईपर्यंत शिजवायचा. जरा आता टमाटे टाकून घेऊया आपण. टमाटा टाकून घेऊ, चांगला हलवून घेऊ टमाटा. आपल्याला थोडीशी रश्श्यावाली करायची भाजी गवारीची. हिरव्या मिरचीमधली हिरव्या मिरच्या ठेचून टाकायला. तसं मीठ टाकून घेऊया आपण. मीठ टाकून घेतलं तर टमाटा लवकर मऊ होतो. मीठ टाकल्यावर पेस्ट टाकायची 1 चमचा. याला लसूणची पेस्ट 1 चमचा टाकली. ती पण चांगली हलवून घ्यायची. चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. त्याचं तेलात परतून घ्यायची. नंतर आपल्याला टाकायचं आहे ते मिरची ठेचून घेतली, टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकून घेऊया. 1 चम्मच हळद टाकून घेतली. चांगलं परतून घेऊया. आपण नंतर गवार टाकून घेऊया. गवार हे टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया शिजायला. आपण त्याच्यावरती ढाकण ठेवून जरा वाफ आली का आपण नंतर मग आपल्याला शेंगदाणे टाकायचे, कोथिंबीर टाकायची. चला आता आपण आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. आपली भाजी जरा शिजत आलेली. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. हलवून घेऊ आपण. आता त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. आपली भाजी होत आली. आपण कोथिंबीर टाकून घेतली. बघू शकता. बघा भाजी कशी झाली. आता थोडंसं आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. मग आपली भाजी तयार होईल. चला आता बघू आपली भाजी कशी झाली. हे बघा आपली भाजी एकदम मस्त झाली, छान झाली. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता आपली भाजी कशी झाली ती. तुम्ही पण अशीच बनवा. चपाती शेअर खाण्यासाठी तुम्ही पण अशीच करून बघा. खूप टेस्टी होती. करा, शेअर करा, कमेंट करा. छान छान कमेंट करा.